संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरुडी पठार परिसरातील HP पंपाजवळील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या दिवंगत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर जमावानं भ्याड हल्ला केल्याची संतापजनक घटना बुधवारी 1 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली होती। या भीषण प्रकारात महिला कलावंतांना सुद्धा मारहाण करून त्यांचा विनयभंग आणि कलावंतांचे सोने व रोकड लुटण्यात आली होती। या प्रकरणी घारगाव पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून इतर अनोळखी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। सुप्रसिद्ध विठाबाई भाऊ मांग तमाशा फडातील 44 पुरुष कामगार आणि 16 महिला कलावंत बुधवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोखरी बाळेश्वर येथील कार्यक्रम संपवून नाशिक ते पुणे राष्ट्रीय महामार्गाने सारोळे पठार येथे कार्यक्रमासाठी जात असताना वरुडी पठार शिवारातील HP पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी थांबले असता तिथे डिझेल भरून पेट्रोल पंपाच्या बाहेर निघताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर ट्रकच्या समोर 4 ते 5 जण मोटारसायकलवर आले। त्यांनी ट्रक ड्रायव्हर प्रकाश विठ्ठल औटी याला कट मारण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून गाडीतून खाली ओढून मारहाण केली। या दरम्यान तमाशामधील कलावंत भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनी ड्रायव्हर विकास सुखदेव जठार यांना देखील हाताने आणि काठीने मारहाण करून लक्झरी बसच्या दरवाजाच्या काचेवर दगड मारून काचा फोडून नुकसान केले। या हल्लेखोरांनी त्यांचे इतर साथीदारांना बोलावून घेत बसमधील महिला कलावंत अक्षरा शामिल शिंदे, आरुषी सुमित काळे, संध्याराम चौखुले, शामिल अतुल शिंदे, गणेश शिवाजी गायकवाड, अनुज विशाल हुलसार तसेच राम बशिरुद्दीन चौगुले, अजित वाळुंज यांना शिवीगाळ करून काठीनं मारहाण केली तर काही महिलांना लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं। या प्रकरणी कैलास मारुती सावंत यांच्या फिर्यादीवरून सुमित शांताराम गुंजाळ, संकेत शांताराम बांगर, सोमेश सुखदेव बोंबले, दत्तात्रय रावसाहेब पडवळ सर्व राहणार करजुले पठार तालुका संगमनेर तसेच इतर 10 अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यातील 4 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशनचे API हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस करत आहेत। दरम्यान या घटनेचा नारायणगावचे रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते सूरज वाजगे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। संगमनेर अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, संगमनेर। नमस्ते सर्वांना, जय शिवराय। काल आमच्या नारायणगावमधील राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त झालेले विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशावर जो भ्याड हल्ला झाला, घारगावजवळ जे करजुले पठार गावाच्या जवळ काही तिथल्या तरुणांनी ज्यांनी दारू पिऊन त्या ठिकाणी आमच्या कलावंतांना जी मारहाण केली, प्रथमतः तमाशा कला मंडळीच्या वतीने त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हा फार निंदनीय प्रकार आहे। आमचे तमाशाचे कलावंत महाराष्ट्रभर संबंध लोककला जपण्यासाठी त्या ठिकाणी जात असत, आपलं रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी जात असत आणि अशा प्रकारे त्यांच्यावर भ्याड हल्ला होणं ही फार निंदनीय घटना आहे। आणि काल झालेला जो प्रकार आहे, खरं तर माझी या निमित्तानं विनंती असेल तिथले लोकप्रतिनिधी आमदार किरणजी लामटे असतील, अमोलजी खताळ असेल, यांनी पण त्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। आमच्या कलाकारांना न्याय मिळवून दिला पाहिजे। कारण चूकच काय, मी काल पण सांगितलं की एखाद्या गावाच्या वेळेस तमाशा जातो, एखादं गाणं कमी जास्त झालं, कुठं स्थानिकांचे काही वादविवाद झाले, त्यावेळेस आम्ही ते भांडणं समजून घेऊ शकतो, आमचे कलाकारही समजून घेतात। परंतु गाड्या जात असताना फक्त कट मारण्यावरून काहीतरी बहाणा केला, काहीतरी किरकोळ कारण काढून त्या ठिकाणी ड्रायव्हरला मारलं, ड्रायव्हरला इतकी मारहाण केली। नंतर कलाकारांना त्यांनी, महिला कलाकार पण पाहिले नाही, लहान लहान लेकरं त्यांच्यासोबत होती, महिला कलाकारांना इतकी मारहाण केली। काल 2-3 जण आम्ही त्या ठिकाणी ॲडमिट केले होते। या प्रकरणात तिथले जे AP आहेत थोरात साहेब यांनी पण जी काल FIR दाखल केली। मला असं वाटतं सगळ्या आरोपींना त्यांनी अटक केली पाहिजे, सगळ्यांना कठोर कारवाई केली पाहिजे। खरं तर हे आमचे सगळे कलाकार तुम्ही पाहताय ही सगळे फडमालक आहेत आणि ही सगळी कला जपण्यासाठी नारायणगावमध्ये आपण पाहतो ही सगळी आमची तमाशा कला पंढरी आहे। आणि अशा पद्धतीने जर खरं तर एखाद्या गावात खरं तर अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल तर ही फार नामुष्कीची बाब आहे। मी तमाशा कला पंढरीत खरं तर अशा गावात परत कुठला कार्यक्रम जाईल का हे जर आम्ही जर ठरवलं, परत त्या गावात एखादा तमाशा नाही, एखादा ऑर्केस्ट्रा पण जाणार नाही। शेवटी कलाकारांबद्दल खरं तर मी कालही सांगितलं की तुम्ही सन्मान नका करू, पण त्यांना उचित तर वागणूक द्या। अहो, आज एखाद्या गावात जर सेलिब्रिटी गेला त्याच्या मागं 10-15 बाउन्सर तुम्ही सोय करता, त्यांना बाथरूमची सोय असते, त्यांना रूमची सोय असते, मेकअप आर्टिस्ट सोबत असो। आमच्या कलावंतांचं काय हो, आज खरं तर त्यांना एवढे 100 कलाकार जपत असताना तर त्यांना कुठली बॉडीगार्ड आहे का कुठलं काय,
परंतु ते करतात ना बिचार, त्यांना ती अपेक्षा पण नाही. परंतु असं जर असताना जर अशा पद्धतीने जर मारहाण होत असेल, काही कारण नसताना अमानुषपणे मारलं, त्यांना जनावरासारखं मारलं, पोरांच्या अंगावर सगळे वळ होते, महिला कलाकारांची डोकी फोडलीत, काही त्यांचे जे कलावंत त्यांची काही डोकी फोडलीत. अशा पद्धतीने जर होत असेल तर ही तमाशा कला पंढरी ही शिवजन्मभूमी आहे, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत. अशा पद्धतीने खरं तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तिथल्या लोकप्रतिनिधींनी याच्यात गांभीर्याने लक्ष घालावं, मी पुढेच एकदा विनंती करतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.